सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ तर आजचा विषय आहे की 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. मी आत्ता बघितले, आत्ता 9 वाजता पाहिले, 9 वाजल्यात आता आणि आत्ता पाहिलं. मेसेज मला ताई लवकरच केला होता. एक ताई होत्या, त्यांनी आपल्याला शुभेच्छा बी दिल्या 1000 सबस्क्रायबर झाल्यामुळं. आणि आपल्या अगोदर त्यांनी दिल्या म्हणजे चला आपल्यापेक्षा बी कुणाला कुणाला आनंद होतो. ते आनंद बघून मला पण आनंद खूप झाला 1000 सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर. आणि सबस्क्रायबर म्हणजे 1000 महत्त्वाचे येतं. ते झाल्याच्या नंतर मग आपण ठीक आहे 10,000 झाले तरी आनंदी होतो. मग कुणाचे 50,000 झाल्यावर होतो, कुणाचा लाख झाल्यावर मोठा आनंद होतो, ज्या ज्या त्या स्टेपनी. पण आपल्याला 1000 सबस्क्रायबर आपले झाले, एवढा मोठा आनंद झाला, लय मोठा आनंद झाला. आणि सर्वांना आनंद होतो म्हणून त्यांच्या आनंदात आपण बी आपल्या आनंदात ते असं मिळून खूप छान वाटलं. कारण त्यांनी आपल्याला लगेच शुभेच्छा पाठवल्या की बाबा अभिनंदन, 1000 सबस्क्रायबर झाली. मग त्याच्यानंतर मला बी अजून जास्त आनंद होतो. हा ठीक आहे, मला आनंद तर होतोच होता, पण आपल्या यूट्यूब फॅमिलीत बी काही माणसं आहेत, त्यांना पण खूप म्हणजे आनंद झाला, त्यांनी आपल्याला हे केलं. तर खूप खूप चांगलं वाटतं असं बघून. आणि मस्त वाटतं, आज आनंद वाटतो. 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. फक्त वॉच टाईम हा 2500 माझा झाला आहे, तो 1500 जर झाला तर म्हणजे कसं एक कॅटेगरी आपण पार करतो. पण ते आता 1500 राहिलं आहे, त्यासाठी व्हिडिओ बनावं लागतील, व्हिडिओ बनवतोय मी. आणि ते एकदा पूर्ण झालं की काही अडचण नाही. व्हिडिओ तर भरपूर आपण बनवलेत, पण आता ठीक आहे, यूज येईनात जास्त. यूज जर आल्या तर ते बी टपकन होऊ शकतं, आता ते नशीब आहे. एखादा जरी व्हिडिओ व्हायरल झाला आपला तरी बी टपकन वॉच टाईम कंप्लीट होईल. पण बघू आता काय होतं, प्रयत्न चालू आहेत आपले व्हिडिओ बनवायचे. तर काय सांगायचं बाकी. बघू आता कोणचा व्हिडिओ आपला एखादा व्हायरल होतोय का नवीन आपण काढलो एखादा होतोय. त्याला बी नशीबच लागतंय. जर समजा कानाचा एखादा व्हिडिओ चांगला चालला तर आपला वॉच टाईम पण कंप्लीट होईल. आणि आपल्याला प्रयत्न आपले हेच चालू आहेत की चॅनल कसा मोनोटाईज होईल ते अगोदर. तर ते झालं म्हणजे चला ठीक आहे, आपल्याला काही शिकायला भेटेन. आणि मी पण तुम्हाला रेग्युलरमध्ये सांगन की काय मोनोटाईज झाल्यावर होतंय काय. चाललेत प्रयत्न. फक्त 1,500 बाकी राहिलेत वॉच टाईम अजून बाकी. तेवढा कंप्लीट झाले की आपली एक कॅटेगरी पूर्ण होतीये. मग पुन्हा मग बघू पुढची प्रोसेस राहिलेली काय करायचं काय नाही. पण ते अगोदर झाल्याशिवाय काहीच करता येत नाही. आता 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, फक्त वॉच टाईम महत्त्वाचा. 2500च वॉच टाईम झाला आहे माझा. तो 4000 वॉच टाईम झाला पाहिजे. बघू, प्रयत्न चालू आहेत आपले. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच की सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की कारण तुम्ही सर्वांनी सबस्क्रायबर केल्यामुळेच 1000 माझे सबस्क्रायबर झाले. आणि असाच मला माझे व्हिडिओ तुम्ही बघताय आणि असेच बघत राहा. आणि एकदा जर समजा आपला अजून 2500 तर झालाय समजा, 4000 तास होतील. म्हणजे कसं आहे की आत्ता 2500 तास वॉच टाईम झालाय. अजून 1500 जर वॉच टाईम झाला तर मोनोटाईज चॅनल पण होईल. तुमचा असाच सपोर्ट राहू द्या. आणि त्याच्यामुळं तुमचे खूप खूप आभार. आणि बाकी काय म्हणावं, आज काय बोलावं काय हे नाही. पण खूप आनंद झाला आज. चला आजचा विषय आलोय रानात. मस्तपैकी थोडंसं बसलो 9 वाजताच. आलतो पाणी द्यायला थोडंसं, म्हणलं बघावा. लाईट नाही आहे, आता जायचं ड्युटीला आष्टीला. ताईंनी विचारलं बी होतं की तुम्ही नेमकं कुठले येतं. मी आहे आष्टी तालुक्यातला. आष्टी तालुका जिल्हा बीड. पण आमचा आष्टी तालुक्यापासून आमचं एक 8 किलोमीटर गाव आहे शेजारी. आणि मी रोज आष्टीला जातो तालुक्याच्या ठिकाणी. मांडवा आमचं गाव आहे. सगळ्यांना वाटतं की कुठून दादा व्हिडिओ बनवतो, तर आमचं गाव मांडवा आहे. हे आष्टी तालुक्यापासून एक 7 ते 8 किलोमीटर आहे. आणि मी रोज अपडाऊन करत असतो की इथं आपलं किराणा दुकान आहे गावाकडं आणि आष्टीला आपलं गॅरेज आहे. आपण ते काम करत असतो. आणि भरपूर वेळेस मी म्हणतो की मी चाललो आष्टीला ड्युटीला म्हणजेच आपल्या दुकानाचं काम मी करत असतो असं. त्या प्रकारे आपण व्हिडिओ बनवतो. सपोर्ट तुम्ही केलाय. आणि काय आहे, काही लोक आपल्याला इथले जो प्रॉपरचे आहेत ते ओळखत आहेत, पण काही बाहेरचे त्यांना माहीत नाही की कुठून व्हिडिओ बनवतेत, नेमकं काय आहे. त्याच्यासाठी मग म्हणलं चला सांगतो मी आज कुठून बनवतो. आमचा बीड जिल्ह्यातून मी बनवतोय म्हणायचं, बीड जिल्हा मला लक्षात येईल. पण तसं विचार केला तर आम्हाला अहमदनगर जवळ आहे, 60 किलोमीटर. आणि बीड 100 किलोमीटर आहे. तसं आम्ही विचार केला तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगरपाशी जवळ आहेत आम्ही. आम्हाला सगळ्यात जास्त काही करायचं असलं तर अहिल्यानगरला जावं लागतं. जर लांबून कोणी व्हिडिओ बघत असेल आमचं सगळ्यात जास्त डाऊन असतं इथून नगरहून डायरेक्ट पुणे. हे जास्त आमची वाहतूक असते. म्हणजे काही अडचण आली की नगरला मार्केट असेल काही तर नगरचं
काही मोठं त्याच्यापेक्षा काय असेल तर पुणा. तर असं 2 सिटी आम्ही जास्त आमचा यूज होतो मोठ्या सिटीच्या ठिकाणी. पण काही बी जर मोठं थोडंसं दुखणं असलं तर तालुक्याच्या ठिकाणी जायचं. त्याच्यानंतर सिरियस काही पेशंट असलं तर नगर, म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे झाले तर 100% नगरलाच आमचे पेशंट असतील सगळे. आणि बाकी काही नाही मग. तर असंच चालू आहे आपलं. बरं चाललंय. तर बरं वाटतं आज, आनंद बी वाटतोय मला. आणि चला कसं आहे माहिती का, सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही मला सपोर्ट केला, तुम्ही सर्वांनी सपोर्ट केला. कारण आजकाल काय होतंय, माझ्या जवळचा माणूस एक सुद्धा एक व्हिडिओला सपोर्ट करत नाही आणि भरपूर जणांनी बाहेरून सपोर्ट केलं. त्याच्यामुळं मला खूप म्हणजे आनंद झाला की चला आपण काय का होईना पण बनवतो, कोणतरी मेसेज तरी करतंय बाहेरून का होईना. जे मला ओळखत नाहीत, समजा ओळख म्हणजे कसं माहिती का, समोर कोणी पाहिलं नाही, ते बाहेरून आपल्याला आज यूट्यूबच्या माध्यमातून ओळख झाली आणि ते आपल्याला मेसेज करतात. पण जवळ एखादा ओळखणारा व्यक्ती असला, तो कधी कधी त्यांचा कधीच मेसेज नाही आला आपल्याला. आला तर तो वाईटच आला, चांगला कधीच नाही आला. तर ठीक आहे, असो. दिवस दिवसमानाच्या मानाने किंवा माणूस सक्सेस नसतं किंवा काही अडचण असतात म्हणून सपोर्ट करीत नाही. जर सक्सेस झालं तर सर्वच जण सपोर्ट करतात. तर बघू, प्रयत्न चालू आहेत आपले. असं काही नाही आपण व्हिडिओ बनवतो. तर चला आपले काम वगैरे बघून फॅमिली सर्व सर्व गोष्टी बघूनच व्हिडिओ बनवतो. व्हिडिओ आपले चांगले असतात, साधे असतात आपले पण चांगले असतात. पण ज्या दिवशी सक्सेस झालं तर मग सगळेच पाठीमागं बोलते मग, नाही ठीक आहे मी म्हणलो होतो मी असं तसं. पण आज कुणी सपोर्ट करत नाही. आणि सपोर्ट म्हणजे करू नका काही सपोर्ट, पण काही म्हणू नका, थोडंसं व्यवस्थित सांगा काही गोष्टी. पण काही लोक हळूच बघत येत आणि हळूच म्हणजे थोडंफार होतं असं तसं, जाऊन द्या आता तो विषय. तर तुमचे सपोर्ट बघून मला खूप छान वाटलं. आणि आज 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी मी कमीत कमीच आज आम्ही 4-5 महिन्यापासून वाट बघतो. मी काढला होता पाऊस पडताना, म्हणजे जून महिन्यात स्टार्ट केली ती व्हिडिओ काढायला. आणि आत्ता बघा जवळपास तिसरा महिना चालू आहे. म्हणजे जून म्हणजे 8 महिने झाला असेल जवळपास, म्हणजे 8-10 महिने होत आले आता. 9 महिने झाले जवळपास, की आत्ताशी 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. म्हणजे बघा 9 महिने वाट बघावं लागली मला, ते सबस्क्रायबर वाट बघावं लागली 1000 होण्यासाठी. म्हणजे खूप माणसाला वाटतं ते अपेक्षा असतात. तर खूप मी अशी वाट पाहिली की भरपूर वाट पाहिली की काय सांगावं तुम्हाला आता, की आज होईन, उद्या होईन, उद्या होईन, परवा दिवशी होईल. आणि आज ते फायनल झालं म्हणून खूप आनंद झाला आहे. फक्त आता वाट बघत होती वॉच टाईम कंप्लीट व्हायची. ते एकदा जर वॉच टाईम कंप्लीट झाला की ओके, पुन्हा काय अडचण नाही. म्हणजे आपला चॅनल मोनोटाईज होईल, त्याच्यातून हळूहळू पुढं पैसे लगेच नाही भेटणार, पण चला पैशाच्या कॅटेगरीत आपण जातून. आणि ह्याच्यापासून काय होतंय पुढं चालून बघू, प्रयत्न करू. असं काय आशा नाही माझ्या जास्त मोठ्या, पण चला प्रयत्न करायचं की नेमकं काय होतंय काय. आणि आपल्याला रोज व्हिडिओ टाकायचे आहेत आणि काय त्याच्यात अजून अडचणी येतात ह्या पण आपल्याला पुढे चालून बघायच्यात. तर धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय. आणि असंच प्रेम राहून द्या. बघू पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काय असेल तर मी 100% बोलतो, सांगतो. आणि बघू आता. शेवट सर्वांना बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.